आगामी महापालिका निवडणुकीकरता महायुतीचा फॉर्म्युला ठरला। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक, नागपुरात भाजप शिवसेना एकत्र, तर पिंपरी चिंचवडमध्ये वेगवेगळे लढणार। विश्वसनीय सूत्रांची माहिती। नागपूरच्या विधान भवनात दुपारी 3 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक। मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाच्या निर्णयांची शक्यता। राज ठाकरे आज ठाणे कोर्टात हजर राहणार। सभेदरम्यान तलवार उपसल्यानं 2022 मध्ये राज ठाकरेंवर झाला होता गुन्हा दाखल। मनोज जरांगे 16 डिसेंबरला दिल्लीला जाणार। मृत शौर्य पाटीलच्या कुटुंबियांची दिल्लीत घेणार भेट। शौर्य पाटीलनं शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून केली होती आत्महत्या। तलासरीच्या वेवजी ग्रामपंचायत हद्दीत गुजरातनं घुसखोरी केल्याचा आरोप। स्थानिक नागरिकांच्या आरोपांनंतर गुजरात आणि महाराष्ट्र सरकारकडून सीमा मोजणीला सुरुवात। पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी एफआयआर मध्ये पार्थ पवारांचं नाव का नाही? मुंबई उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा। मुंबईतील मिठी नदी गाळ उपसा घोटाळा प्रकरणामध्ये 2 कंत्राटदारांना आर्थिक गुन्हे शाखेनं केली अटक। बनावट सामंजस्य कराराचा वापर करून कंत्राट मिळवल्याचा आरोप। ठाण्यातील मुंब्रा परिसरात ईडी आणि एटीएसच्या मोठ्या धाडी। दहशतवादी कृत्याशी संबंधित आर्थिक व्यवहार प्रकरणात धाडींमुळे एकच खळबळ। अंबरनाथच्या आंबेशिव गावात बिबट्याचा संचार। नागरिकांमध्ये भीती। वनविभागाकडून बिबट्याच्या हालचालींवर लक्ष। गोव्यातील नाईट क्लबमधील आग प्रकरणात फरार लुथरा बंधूंना थायलंडमध्ये घेतलं ताब्यात। वरिष्ठ सूत्रांची माहिती। भारतात परत आणण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू। आणि रशियाच्या सेंट पीटर्सबर्गमधील बाजारात भीषण आग। आगीत बाजाराचं मोठं नुकसान। होरपळून एकाचा मृत्यू। बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। ठाणे जिल्ह्यामध्ये ईडी आणि एटीएसची धाड पडलेली आहे। ठाणे जिल्ह्यातील बोरिवली गावात धाड सत्र सुरू असल्याचं कळतंय। दहशतवादी कृत्याशी संबंधित व्यवहाराप्रकरणी हे धाड सत्र सुरू आहे। साकीब नाचन याच्या अटकेनंतर एटीएसनं पडघा गावाला लागून असलेल्या बोरिवली गावावर मोठी कारवाई केली होती आणि त्यानंतर आता ईडी आणि एटीएसची धाड पडली असल्याचं कळतंय। ठाणे जिल्ह्यातील बोरिवली गावात धाड सत्र अजूनही सुरूच आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजित, साधारणपणे जून 2025 म्हणजे 6 महिन्यापूर्वी पडघ्याला लागून असलेलं हे बोरिवली गाव जे आहे, इथं एनआयए एटीएस यांनी संयुक्तपणे जवळपास 6 दिवस धाडी टाकल्या होत्या। यामध्ये अनेकांना ताब्यात घेण्यात आलं होतं। जवळपास 11 असे तरुण होते ज्यांना दिल्लीमध्ये एनआयएने चौकशी करता बोलवलं होतं। यांची चौकशी सुरू होती। अजूनही अनेकांची चौकशी सुरू आहे। यातूनच काही मोठे आर्थिक व्यवहार झाल्याचे समोर येते। जसं ISIची दहशतवादी संघटना आहे, त्यानंतर अफगाणिस्तानमध्ये ज्या अल कायदा सारख्या ज्या संघटना आहेत यांच्याशी संबंधित इथल्या काही तरुणांची आणि काही लोकांची संबंध असल्याची संशय जो आहे तो एनआयला एटीएसला आहे आणि यातूनच मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झालेले आहेत, आर्थिक गैरव्यवहार झालेले आहेत अशी माहिती जेव्हा एटीएसला मिळाली तेव्हा त्यांनी या प्रकरणी आता ईडीला
म्हणजेच अंमलबजावणी संचालनालय यांना याच्यामध्ये सामील केलेलं आहे आणि संपूर्ण गावावर बोरिवली गाव जे आहे या संपूर्ण गावामध्ये अनेक घरांमध्ये या धाडी ज्या आहेत त्या टाकण्यात आलेल्या आहेत. मोठा पोलीस बंदोबस्त या गावात लावण्यात आलेला आहे. आपल्याला माहिती असेल की साकीब नाचन हा एक अशी व्यक्ती होती ज्या व्यक्तीवरती 2 बॉम्बलाच्या खटले जे ते सुरू होते आणि एका खटल्यातून त्याला निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. आणि त्यानंतर अल शाम नावाचं स्वतंत्र गाव, स्वतंत्र राज्यघटना, स्वतंत्र मंत्रिमंडळ स्थापन करून त्याने या बोरिवली गावाला, जे भारतामध्ये आहे, भारतीय लोकशाहीवरती आधारित आहे, त्याच ठिकाणी त्याने हे गाव जे आहे ते स्वतंत्र देश म्हणून घोषित केला होता. स्वतःचं मंत्रिमंडळ, स्वतःची राज्यघटना त्याने तयार केली होती आणि त्यानुसार सर्व या ज्या गावामध्ये आहे ते सर्व कायदे कानून जे आहेत त्या त्यांच्या शर्यतानीच अलशाम या कायद्यानुसार चालायच्या. आणि त्यातूनच ही जेव्हा माहिती तपास यंत्रणांना मिळाली होती तेव्हा त्यांनी तिकडे धाडी टाकल्या होत्या आणि आता ईडी ने मध्यरात्रीपासून या धाडी टाकलेल्या आहेत. असं सांगितलं जातं की दहशतवादी कृत्यांकरता किंवा वेगवेगळ्या दहशतवादी कृत्यांशी संबंधित व्यवहारांकरता मोठ्या प्रमाणात आर्थिक जे व्यवहार आहेत किंवा जी बरं, अजित, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी.